नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. थोडीशी थंडी वाजते कारण की आम्ही पेस्ट लावली, पेस्ट नाही काय लावली, हिने टूथपेस्ट लावली आहे आणि मी लावली आहे मुलतानी माती आणि ते एसी समोर उभा राहिल्यामुळे विथ चंदन, त्याच्यामुळे खूप गार झालं आणि मी पूर्ण लावले बघा. तर आज आम्ही स्किन केअर करत होतो कारण की कारण की 2-3 दिवसांनी आपल्या भावाचा बर्थडे आहे. ओ येस तुझ्या भावाचा, अरे ते बोलतात ना भाई का बर्थडे. हा येस गाईज, येस माझा बर्थडे, यू ऑल आर इन्व्हायटेड. म्हणून आम्ही स्किन केअर करतो आणि आज आम्हाला एका इव्हेंटला पण जायचं आहे. Yes. तर मस्त तुम्हाला एक शॉर्ट मध्ये सांगतो की आम्ही काय केलं. सो सर्वात पहिले आम्ही स्टीम घेतलं, त्याच्यानंतर तांदळाचं पीठ जे भाकरीचं पीठ असतं त्याच्याने फुल स्क्रब केला. त्याच्यानंतर ओल्या चेहऱ्यावरती आम्ही फेस शेव केला. फेस शेव तेव्हाच करा जर तुम्ही प्रो असाल, तुम्हाला येत असेल और तुमची स्किन जास्त मुलांसाठी मी सेन्सिटिव्ह सांगतो, नसेल. जर तुमच्या बायकोला येतं करून घ्या, मजा येते. बसायचं गपचूप बसायचं, ती करून देणार तुम्हाला, आपल्याला काही टेन्शन घ्यायचं नाही. आणि त्यानंतर आता आम्ही लावली आहे मुलतानी माती, कारण की मुलतानी माती ना आपल्या फेस मधून सगळं डर्ट असे खेचून घेते आणि आपले पोर्स टाईट करते. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही दही ऍड करू शकतात किंवा टोमॅटोचं ज्यूस किंवा रोज वॉटर, काही कड म्हणजे दही टाकलं ना तर फेस जास्त हायड्रेटेड होतो. तर आता मला ते करायचं नव्हतं म्हणून आम्ही पाणीच ऍड केलं, बिकॉज माझी स्किन खूप ऑइली आहे. पाणी नाही तर रोज वॉटरनी पण मजा येईल, कारण तो सुगंध येत राहील. तर आता भेटूया आपण लवकरच हे केल्यानंतर. आणि कुठे जाणार आहे इव्हेंटला ते पुन्हा तुम्हाला ते पण तुम्हाला सांगतो, त्यासाठी बघत राहा. आम्ही आज लंच जरा लाईट करणार आहे, म्हणून आम्हाला कसं थोडं थालीपीठचं पीठ आणलेलं विचार केला. आता एक्झिबिशनला गेलो तिकडून जे थालीपीठचं पीठ आणलेलं, हुरडा पीठ, त्याचा आम्ही विचार केला थालीपीठ करून खाऊया 2-2 मस्त. तर अनिता ताईला आम्ही सांगितलं की तुम्ही जरा प्लीज आम्हाला करून द्या का प्लीज. तर त्या अनिता ताईने आम्हाला सांगितलं. आणि ऍक्च्युली भाई तिकडे जसं तिने केलेलं ना, तू एकदा खाऊन बघ. तू खाल्लं नाही अजून ना? खाल्लं खूप टेस्टी, त्यांच्याहून टेस्टी म्हणजे पीठ सेम आहे. त्यात मी असं नाही बोलते की त्यांनी बरोबर नव्हतं बनवलं, त्यांनी पण छान बनवलं, पण हे भाई वेगळंच काहीतरी भारी लागतंय आता. मस्त. तर आता आम्ही लंच करू लाईटच आणि मग काहीतरी बघू आणि मग रेडी होऊन निघू. गाईज टॉप टिप तयार झालेलं. मी कसा दिसतोय सांगा जरा मला, प्लीज सांगा, कमेंट करून सांगा गाईज कसा दिसतोय मी. माय गॉड, थँक्यू. मला आवाज आला आकाशातून हॉट दिसतोय म्हणून. ओ वाव, ही बघा माझी बायको आणि हा बघा तिचा डायसन. आणि त्या डायसनची जादू माझ्या केसांवर बघा कशी जाते. भाई मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही विचार करताय मुलांना की डायसन घेऊ का, माझ्या बायकोला घेऊन देऊ का, काय होणार आहे, ती वापरणार आहे का नाही वापरणार आहे, आणि जर तुमच्या मनात कुठेतरी असेल की घेऊया, घेऊन टाका. तुमचे केस पण चांगले सेट होतील गाईस. ए मला इकडे असं काळा पट्टा दिसतोय खरंच. मी तुला बोलली कशाने आहे ते? जे तू बोलतेस ना मी सनस्क्रीन लावतो, पण सनस्क्रीन तू 1-2 दिवस जरी नाही लावलंस तर हे होतं, म्हणून सनस्क्रीन नेहमी लावायचं. पण मला हे कालपर्यंत दिसत नव्हतं. हे कालपर्यंत दिसत नव्हतं मला. हो, कारण की काल तू सनस्क्रीन नाही लावली होती. अरे कालपर्यंत दिसत नव्हतं मला हे. कारण की मी आज तुला सांगितलं ना दिसतंय, मग आता तू नोटीस केलं. पाहिला. ठीक आहे, फीचर आहे तो माझा एक. डायसनची कमाल. माय गॉड, कशी करते बघा. एकदा त्यांना जादू दाखव ना, डायसनची जादू दाखव ना. ते स्वतः केस गुंडाळते दाखव ना. स्वतः केसांना गुंडाळते ते दाखव ना. एकदम सोपा, एकदम हलका आहे, एकदम लवकर. ओके, एक तर लाइटिंग बघ. हा लाइटिंग केस खराब होत आहेत. ते मी करीन बरोबर. मी डायसन वापरतो ना, माझे होतात लगेच बरोबर. लवकर कर. मला असं वाटतं PS5 पेक्षा हे जास्त बेटर इन्व्हेस्टमेंट आहे. हे बघा झाले लगेच. हा 1 2 जादू. ते स्वतः गुंडाळतं केसांना असं करून. वा वा, अमेझिंग. हा मी मुलांशी बोलतोय ना, पण ज्यांना माहित नाही त्यांना. हा तर गाईज, आम्ही आता कुठे जाणार आहे तुम्हाला आम्ही थोडक्यातच थोड्याच वेळा सांगतो, कारण हे आवाज आहे त्याच्यात तुम्हाला सांगणं बरं नाही वाटणार, म्हणून आपण भेटूया सांगताना. मी निघालेलो आहोत आणि आता आम्ही कुठे चाललोय ते सांगतो. सो आज आहे बोरिवलीला ऍपलचं स्टोर ओपनिंग. तर आधी इथे होतं आपलं BKC ला होतं आणि आता बोरिवलीला आहे. तर त्या ओपनिंग साठी चाललोय. तर बघूया कसा जातो इव्हेंट. आणि मी एक्साइटेड आहे. त्या मॉल मध्ये इनफॅक्ट आम्ही फर्स्ट टाइम जातो. कोणता मॉल आहे? स्काय सिटी मॉल. तर आम्ही मॉल पण थोडा एक्सप्लोर करू. जेव्हा मी ऑफिसला यायचो ना तेव्हा मी तो मॉल भरपूर वेळा बघितलाय, बनताना बघितलाय आम्ही, पण कधी गेलो नाही. तर आज इन्व्हिटेशन निमित्त आपल्याला मजा येते, जायला मिळते. आणि आमच्यासोबत आम्ही एकटे नाही जात, आमच्यासोबत नेहमी तुम्ही असता. कुठेही आम्ही जातो आमच्यासोबत तुम्ही असता. येस. आणि आम्ही हा लगेचच टाकतोय, म्हणजे ज्या दिवशी हा व्हिडिओ येणार त्याच दिवशी लॉन्च कस्टमर्स साठी झालेला असेल तो स्टोर. तर तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही नक्की जाऊन बघू शकता.
काय बघतोय? अरे मॉल मस्त आहे भाई, दाखव त्यांना समोर. ऍक्च्युली खूप कसं मस्त वाटतं आहे, माहिती का? लक्झरियस सिंगापूर एअरपोर्ट आणि मुंबई एअरपोर्टचा मिक्स वाटतोय. आणि खूप म्हणजे असे मोठे मोठे ब्रँड्स आहेत. हो. इथे शनेल वगैरे पण आहे. मेडल मस्त आहे, मला आवडलं, आय लाईक इट. पण छान आहे. आम्ही नवीन हरवलो. नवीन एकदम. आम्ही सध्या हरवले कारण आम्हाला माहित नाही ऍपलचं स्टोर आहे कुठे. आम्ही आजच फिरतोय नॉर्मल मोबाईल मध्ये शोधूया, इन्व्हाइट घेऊन शोधूया. फिरत बसलोय. मुलींचं असं असतं ना, हे काहीतरी स्पेशल ओकेजन असेल तेव्हाच काहीतरी होतं. इथे मला पिंपल तर आलाय, तो तर ठीक आहे, आलाय मला एव्हरी मंथ येतो. पण त्याच्यामुळे हा माझा इतकं एवढा पार्ट असा सुजलाय, मी घालवतो. केवढं सुजलंय हे. तुम्हाला असं वाटत नसेल रिअल मध्ये, पण ही साईड बघा आणि इथे बघा मध्ये जसं. आहे थोडं सुजलेलं आहे, पण तू जर बोलली नाही ना तर कोणाला तिथे मी कळणार तुला तर नाही. बोलणार ना, मी लोकांना थोडी बोलणार की बघा बघा सुजलंय. ते बघ, you are right. मग ए, मला समोर राडो दिसते, जाऊया का? नाही. राडो नाही नाही, पोटॅटो. नो नो नो. खूपच लवकर आलो आम्ही या इव्हेंटला, म्हणून थोडं कॉफी पियाला आलो. येस, आता आम्ही ठरवलं आम्ही कुठल्याही इव्हेंटला लेट पोहोचणार नाही. आम्ही लवकर पोहोचून तिकडे 10 मिनिटं थांबू, पण लवकर जाऊ ऑन टाइम. त्याने जे टाइम सांगितलं ना, टाइम नाही, त्यांनी जर टाइम येतो बडा सांगितलं ना time. त्या टाइमला आम्ही असा आतमध्ये पाय टाकणार. शिवानी, खाली आलेलो आहोत आणि आयडीज वगैरे कलेक्ट केले. येस मीडिया, ते सोड. मी काय बोलतोय तुला, एवढं नमस्कार. जवळ काय कर? एवढा जवळ येतोय पण ते जवळ नाही दिसत आहे. आपल्यासोबत आपल्याला अजून कोण नमस्कार करतोय बघ, आपण जसं करतो ना सगळ्यांना. Start. नमस्कार मुंबई, ऍपल बोर्डली ओपन्स टुमॉरो ॲट 1 PM. नाईस. टुमॉरो म्हणजे आजच, आज vlog म्हणजे जेव्हा जातोय. ज्या दिवशी ब्लॉग जातो त्या दिवशी ओपन होतोय, पण आम्ही इथे आज आलोय कारण तुम्हाला दाखवायचं आम्हाला तुम्हाला एक्सक्लुसिव्हली सगळीकडे घेऊन जायचं असतं. आम्हाला मजा येते. होतोय आता. कधी खूप काय ओपन करतोय? होतोय काय आम्हाला लास्ट टाइम ते बोललेले की असं डायरेक्ट एम्प्लॉय वगैरे दाखवू नका, म्हणून आम्ही तुम्हाला डायरेक्ट स्टोर नाही लपून दाखवतोय. दाखवतो एम्प्लॉई प्रिव्हसी. येस, पण मजा येते भाई. हा. मला आवडतं मोठा ऍपलच्या स्टोर आहे, इव्हेंट्स. मोठा स्टोर हो. असा छोटा नाही. लांबडा आहे. जर आतमध्ये काय होत असेल ना, काय मजा मस्ती, तर त्याच्यात तुम्हाला मी इन्व्हॉल्व करू शकतो. ऍक्च्युली चांगला आहे. इथे हा, आहे. खूप बरंच काय पण काय. मला वाटतं आत्ताच ओपन झालं, आधी हा, नव्हतं. म्हणजे पॅन्टलून्स आहे, लाईफस्टाईल आहे, स्वरोस्की आणि भरपूर आहे, क्रॉप्स आहे, भरपूर काय. गोष्टी. आणि मेन म्हणजे हे आयमॅक्स इनॉक्स, मला माहिती नव्हतं हा ओपन मला झाला पण नव्हतं माहिती. आहे. पण आता जर तुम्हाला पण माहिती नव्हतं तर तुम्हाला आमच्यामुळे कळालेलं आहे, तर तुम्ही पण या कधीतरी टाइमपास करायला. बघूया. बघितलं एस्थेटिक शॉटच्या नाद, माझं पोटमध्ये येत होतं तुझ्या शॉटच्या. गाईज हे स्टोर पण अमेझिंग आहे यार. पण मला असं वाटतं ना, आता आपण नवीन घराचं आपण सांगितलेलं आहे, इकडे होम पॉड वगैरे पण मला दिसतं. आपण एक होम पॉड आणला, एक असा हॉलमध्ये ठेवून दिला, आपली सगळी कामं. हा ना, हे बघा मला दाखवतो. हे बघा, तुला कुठला कलर आवडतो आपण त्या कलरचं घेऊ शकतो. आणि समजलं, हा मग ऑरेंज घेऊ ना, मस्त वाटेल घरात ऑरेंज ब्रो. हां, आणि साऊंड बार पण आहे. भरपूर काय काय गोष्टी तिथे. असं आपण एकदा एक काम करू, इकडून चालू करू, इकडून विकत घेत त्या एंडला जाऊया. केवढा लांब आहे बघा, भरपूर गोष्टी आहेत. बघू आता आम्ही एक्सप्लोर करतो काय काय. इथे सगळ्यांना असं आता कॉन्टेंट बनवायला टाइम दिला. आता आम्ही सगळे असं शूट करतोय, फोटोज क्लिक करतोय. आणि हे बैठा आहे त्याच्यातला एक ठिपका आणि हा ठिपका सेमच दिसतोय. काय फरक पडतो तुला? जो ह्याच्याला मॅचिंग आहे ना, तो मूवी कुठला होता त्याच्यात, ते रक्ताच्या कलरचे जो रोल्स रॉयस घेऊन येतो, ॲनिमल. आपण तुझ्या पिंपलच्या कलरचा आहे एक होम पॉड घेऊन जातो. काय मस्त फ्रेम आहे माहिती आहे. आय नो फ्रेम मध्ये मी आहे, मग मी फ्रेम मी मस्तच असणार ना. मी तुम्हाला सांगतोय की आमचा इव्हेंट झाला, तुम्हाला आम्ही इव्हेंट दाखवला. इव्हेंट नंतर आमच्या मस्त फोटोज काढले. एक मिनिट, खरं मान्य कर, सगळ्यात चांगले फोटो काढले. यस, गुड, आय लाईक दिस, आय लाईक इट. हां, तर इव्हेंट झाल्यानंतर आमच्या फेवरेट जागेवर आमच्या पोटाला खुश करायला आम्ही कुठे जाणार? कुठे जाऊ शकतो अजून? सुशी खूप दिवस झाले आम्ही नव्हती सुशी खूप दिवस झाले नाही खाली, आणि मला इकडचं जेवण आवडतं, सगळंच चांगलं लागते. मग आता आम्ही जेवू 6 वाजायला नाही 5:30 वाजले. 6 पर्यंत खाऊ आणि दिस विल बी द एंड. आणि घरी जाऊन एक थालीपीठ आहे. ए नाहीये आहे अच्छा. त्यांनी खाल्लं माझं थालीपीठ. सॉरी, पण मी तुला बोललेलो तुला संध्याकाळी मन करायला. तुला माहितीये मी आता विचार करते, वाव मी घरी जाऊन थालीपीठ खाणार. नशीब ना आता बोललीस. मी तुम्हाला काय सांगतोय, पण हे बघा, कॉपी करतोय माझं. आता हे बघ, आपल्याला सोफा तर आपलं काम फिट झालेलं आहे, पण इकडे आपल्याला एक दुकान होतं जिथे जायचं होतं. आठव तेव्हा तू बोललेली आहे ते बेड वगैरे बघू शकतो शिवानी. आधी घरचं काम होऊ दे, चल. यश, आपली अॅनिव्हर्सरी पण येणार आहे. तुला असं वाटतं का ॲज अ गिफ्ट तू मला टॅटू काढशील माझा चेहऱ्याचा? कुठे?
हा गुडघ्यावर सेम दिसतात दोन्ही. काय करायचं टॅटूची सेमच दिसतो माझा गुड. इथे काढू का टॅटू? बाय बाय का शिवानी काढतो ना टॅटू. कशाला गुडगा आहे ना तुझा माझ्या चेहऱ्यावर. अरे ते आहे ते ठीक आहे पण ते गुडघा आहे ना छातीवर टॅटू नको का? हा शिवानी माझी बायको सगळ्यांनाच सांग काय गुडघा माझा आणि तुझा चेहरा. सॉरी माझी बायको गोंडच बायको. बोल ना टॅटू काढशील हातावर काढ बघ माझा चेहरा बघितलं मला माहितीये तुला नाही आवडणार म्हणून मी नाही काढत. नाही तर मी कधीच काढला बघ कधीच काढला असता. अरे हात कुठे तुझा? अरे हात सापडत का नाहीये? मी आणू भाई शिवानी बर्फ बघ तुझ्या याच्यात नाही बर्फ. हॉट लोकांना देतात ते बर्फ माहितीये का त्यांना कूल करायला म्हणून मला बर्फ दिलाय. हो कंबुचा हे बघा ही वाली कंबुचा मी ट्राय करणार आहे. कंबुचा इन जनरल असं थोडस हे असतं ना आंबट काय बोलतात त्याला तुरट बिरट. आता माहित नाही ही कशी लागेल बघूया पण मला बर्फ खूप आवडला. टेस्ट इमानदारीत मी आधीच सांगतो एक गोष्ट तर मी हे ठेवतो पहिले. सुपरमॅन झाला भाई माझे केस किती सॉलिड दिसत आहेत यार. तुम्ही अग्री करता की नाही मला एकदा सांगा प्लीज. मला मी आत्ता बघितलं मी नंतर इकडे आरशात पण बघितलं माझे केस आता हे बघा आता तसे नाही आहेत. मी तेव्हा मगाशी जरा एकदम सेट वगैरे पण अजून पण तसेच दिसत आहेत. मी माझ्या केसाच्याच प्रेमात पडलो यार. भारी वाटत होते. शिवानी कसे वाटत होते खरं सांग. डायसन खरं यार एक नंबर यार. नेक्स्ट टाइम बोलू नको हे तुला PS5 ने दिलं नसतं. बोल ना आणि मी तुला एक गोष्ट इमानदारी आधीच सांगतोय जर मला हा कंबोचा आवडला तर मी हा कंबोचा अजून एक मागवणार. प्लीज प्लीज. यश आपण घर घेतलंय मॅडम तुझ्या नावामुळे आपण इकडे फू मध्ये आलोय. पहिली बात घरी थालीपीठ किंवा काहीतरी बनवताना असताना नाही रे मस्त आणि कंबोचा पिऊ शकत नाही. वा देवा वा वाव यार 600 रुपये का 500 रुपयाचं एक एक्स्ट्रा यार एक यार. बघ मला सांग लिची फ्लेवर आहे कसा आहे. तू 600 रुपये 500 रुपये बोलते मागून तर फक्त आपल्याला जज करतो यार. कोण जज करतो मागे कोणी बसलंय ज्यांनी हे दिलं आपल्याला मागे तू एका साईडनी ना एकदम शक्तिमान दिसतोय. काय माहितीये लाईट हा आता छान झालंय. गंगाधरी शक्तिमान आहे. अरे तुझी लाइटिंग ना तुला माहिती नाही व्हिडिओ कसा होतोय. आय डोंट नो तू लाईट सोबत का हा आता ठीक आहे. कसं आहे एकदा पिऊन बघ. गाईज सॉरी लाइटिंगचा इश्यू होता नाही होणार. अरे काहीतरी माझ्याकडनं चुकून ना ब्राईटनेस खूप अति झालं. तुझ्याकडनं आता माझा टेस्ट मला बघू कशी वाटते. हा ग्लास माझ्या चेहऱ्या एवढा. येस येस नाही खरं सांग खरं सांग खरं सांग. लिची फ्लेवर बरोबर आहे पण ते आंबलेल्याची टेस्ट. अरे कंबूच्या आंबलेला माहिती पण ती खूप येते. परत का पिते मग परत का पिते? शिवानी खूप येते बोलून परत कशी काय पिऊ शकते तू यार? छान आहे. ज्या लोकांना दारूची फील हवी असेल त्यांनी पिया. असू शकतं पण मी त्यासाठी नाही पियत आहे. मी त्यासाठी नाही पियत आहे. इन जनरल मला आवडलं म्हणून मी पितोय. आणि काय पण मला मला माझं पेरियर आवडतं. बघू एक घोट पेरियर पण पिऊन बघतो ना. सोडा पाणी या बोंड्याला इथून उचलण्यासाठी एवढे कष्ट केलेत माझे तुला सांगतो भाई. शिवानी जमतच नव्हतं भाई. ह्याच्याने पण जमत नव्हतं. केवढा सॉफ्ट आहे तुम्हाला दाखवू. एक मिनिट आहे बघा. ऐसा नहीं कि मेरे को चॉपस्टिक्स वापरने को नहीं आता है मेरे को वापरने को. पण हे बघा ना यार हे बघ हा बघ कापसाचा गोळा ऍक्च्युली कापसाचा गोळा वाटतो. जास्त दाबला तर फुटेल यार म्हणून मला हा चमचा वापरायला लागला त्याला उचलायला. तरी पण थोडासा फुटला इथून यार. हे बघा हा बघा हा बघा. अरे काय नाही आपण याला आता टोफूची चव भरपूर टायमानंतर. मला टोफू इन जनरल एवढा आवडत नाही पण बघूया कसं. येस मस्त आहे. फ्लेवर बर्स्ट झालं. हा ना अमेझिंग आहे ब्रो. मला असं वाटतं फूज आणि आपला आधीच्या काळापासूनचं काहीतरी नातं आहे. आम्ही आता चौथ्यांदा फू मध्ये येतोय जेव्हा आम्हाला फ्री डेझर्ट देतात. येस
म्हणजे असं आलं की लास्ट टाइम खूप दिवस झाले माझ्या म्हणजे- बर्थडेला तर सगळ्या टाईपचे दिले. बापरे तिच्या बर्थडेला जो त्यांनी पहाड उभा केलेला ना बाबा 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 फर्स्ट मार्चला परत येऊया मला वाटतं इकडे आपल्या माझ्या बर्थडेच्या टाइमला. खूप अमेझिंग आहे हे एक आहे ना एक गोष्ट फू आम्हाला इन जनरल खूप आवडतं आणि सुशी फूची फर्स्ट मला वाटतं 4-5 वर्षापूर्वी आपण खाल्लेली हो. ती जी खाल्ली आधी मी सुशी खाल्ली एकदा पण मला ती अजिबात नव्हती आवडली दुसऱ्या रेस्टॉरंट मध्ये नॉनव्हेज होती. नॉनव्हेज होती का काय मला आठवत नाही पण फूची जेव्हापासून मी सुशी खाल्लेली मी प्रेमात पडलोय आणि इन जनरल फूचं जेवण खूप अमेझिंग लागतं आणि आमच्यावर त्यांचं प्रेम बापरे काहीतरी वेगळ्याच लेवलचं आहे. आणि मी याला बोललीस आज पण देणार आहेत की काय. हा ही मला बोलली येस ऍक्च्युली तू मला विचारलेलंस ना आज देतील ना. मी याला बोलले हाय थँक्यू सो मच. भाई तुला चॉकलेट आवडतं. मी काही डेझर्ट खाणार का आता आम्ही विचार केला की बाहेर मला वॉफल खायची इच्छा वॉफल खाऊ पण त्यांनी आणून दिली. थँक्यू यार फू थँक्यू सो मच. आता ह्याची मजा आणि हे घेऊया. माहिती आपलं फेवरेट आहे. येस लास्ट टाइम आपण येस खाल्लेलं मेन्स डेला. येस. शिवानी खरं सांग जो टीव्ही बघितला तो मस्त होता. भाई मॅट टीव्ही मी फर्स्ट टाइम बघितला आणि मला असं वाटतं की ग्लॉसी पेक्षा मॅट असं वाटत होतं की फुल फ्रेम आहे. आणि ऍक्च्युली मला टीरामध्ये जायचं होतं. हा? आपण खाली आलो मला टीरामध्ये जायचं होतं. टीरा नाही आहे इथे टीरा. आहे. अरे शिवानी नको टीरा मध्ये काय नाही घ्यायचंय तुला आपल्याला घर घ्यायचंय. सॉरी घर घेतलंय आपण आपल्याला त्याचं सामान घ्यायचंय. आठवलं मगाशी बोललेलीस आठवलं का. मला आयब्रो पेन्सिल हवी होती. आयब्रो पेन्सिल शिवानी एवढी आयब्रो पेन्सिल हा काय हे आपण घर घेतलंय नाही, पण आपल्याला good. टीव्ही घ्यायचा आहे. Good. मी तुला नेहमी हेच सांगत असते की मला रोकत जा. येस म्हणून आता आपण नाही घ्यायचं. मला असं वाटतं आपण हरवलोय शिवानी. करतोय यार. आपण काय करतोय? आपण हरवलोय असं वाटतं. खाली कसं जायचं यार. इथून आम्ही खाली मगाचपासून इथून तिथूनच फिरतोय. गाइस एज यूजुअल जसे या चॅनल की फितरत है चॅनल की फितरत नाही आहे लडकी की फितरत है आम्ही ही व्हिडिओ एंड करायला विसरलो गाईज. माझ्या केसांमध्ये मी एवढा भरून गेलो की व्हिडिओ माझी तिथे कंप्लीट झाली एडिटिंग त्याच्यानंतर 5 मिनिटं मी हो हा हिने साडीची DIY केली आहे. ही साडी आम्ही हा हेच दाखवायचं होतं. तो पण व्हिडिओ आम्ही एंड करत होतो. तो व्हिडिओ हिच्या चॅनलवर आहे तुम्ही जाऊन बघू शकता कारण हिने खूप सुंदर पण एवढ्यात नाही येणार आहे ती मी कशी DIY केली किती पैसे लागले काय ते सगळं सगळं पण 1-2 दिवसांनी येईल मे बी बिकॉज मला ह्याला घालून पण ह्याला शूट करायचंय. तर 5 तासाच्या मेहनतीनंतर ही साडी काहीतरी अशी दिसते. हो खूप हे आता तुम्हाला कळणार नाही तुम्ही ती व्हिडिओ जाऊन बघा तेव्हा तुम्हाला कळेल की नक्की याच्यात झालंय काय आणि ही कुठली साडी आहे काय केलं. खूप ऑन कॅमेरा खूप मस्त आहे खूप मस्त आहे. आणि या कामगारांनी खूप मदत केली आम्ही दोघांनी केली. हिने खूप वेळ घालवला याच्यात पण खूप अमेझिंग काम 5 केलं. तास तुम्हाला कळतंय 5 तास मी बसलेली आणि मग नंतर यश पाठ चिरतोय हो माझी. तर आम्ही ती व्हिडिओ एंड करायला इकडे आलोय. आमचा आजचा दिवस असाच होता मला तो इव्हेंट तुम्हाला दाखवायचा होता. इव्हेंट नव्हता तो इट वॉज जस्ट ओपनिंग. तर त्यांनी बोरवलीमध्ये दुकान उघडलंय आणि खूप अमेझिंग येते मला आवडलं. ना ते हे पण ठेवलं होतं आपल्यासाठी एक सेशन ज्याच्यामध्ये ते आम्हाला सांगत होते की कॅमेऱ्यासोबत तुम्ही अजून काय 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 येस ऍक्च्युली जॉशुआने ते होस्ट केलेलं सेशन. तर मी काय बोलतोय मला एक कळालं आपण जेव्हा मॅपल वगैरे बाकी स्टोअर्स जातो ना तिकडे आपण डायरेक्ट फोन विकत घेऊ शकतो ऍपलचे ऑथराइज रिसेलर्स आहेत ते. पण जेव्हा आपण एक ऍपल स्टोअरला जातो ना तिकडे आपल्याला एक्सपिरियन्स करायला मिळतं. इट इज नॉट जस्ट अ स्टोअर जिथे यू कॅन बाय प्रोडक्ट्स इट इज अन एक्सपिरियन्स. तुम्ही तिकडे जा तुम्ही एअरपॉड्स घालून बघा तुम्ही तो फोन वापरून बघा व्यवस्थित. म्हणजे फोन तर तुम्हाला मॅपलमध्ये पण भेटतो पण एअरपॉड्स होमपॉड हे सगळं तुम्हाला तिकडे वापरायला मिळतं. ते मला खूप आवडतं कारण ते एक फुल एक एक्सपिरियन्स आहे. तर तुम्ही आता बोरिवलीमध्ये पण ते उघडलेले आमच्या इथून पण ते जवळच आहे आम्हाला जास्त आता डायरेक्ट येस बोरिवली आहे. तर तुम्हाला पण ऑल माय ब्रदर्स अँड सिस्टर्स इन बोरिवली जर तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर यू कॅन व्हिजिट द स्टोअर. इट इज अ व्हेरी गुड स्टोअर आणि ऍक्सेसिबल येस आता आज ओपन झालेला असणार. येस ऍक्च्युली जेव्हा हा ब्लॉग येणार तेव्हाच ते ओपन झालं. तर थँक्यू सो मच गाईज. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर प्लीज लाईक करा कमेंट करून सांगा तुम्हाला नक्की या व्हिडिओमध्ये काय आवडलं माझा गुडघा की शिवानीचा चेहरा की ही साडी नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय गाईज बाय गुड नाईट. खूप वजनदार झाली माहिती तुला ही साडी 2 किलोची झाली वाटतं. तुझ्या एवढीच आहे.